हाय हॅलो नमस्कार माझ्या सर्व गोडताईंना श्री स्वामी समर्थ. कशा आहात सगळ्याजणी? आय होप सगळ्याजणी एकदम मस्त आणि मजेत असाल. तर बघा आज मी काढलेला आहे वरचं जे किचनवरचे जो माळा आहे ना तिथे भरपूर असा पसारा वगैरे मी ठेवला होता. पसारा म्हणजे काय होतं तर त्याच्यामध्ये हातरायचे पांघरायचे होते, कारण पहिला जो बेड होता ना त्याच्यामधले मी सगळे हातरायचे पांघरायचे काढून ठेवले होते वरती, कारण तो बेड खराब झाल्यामुळे मी तो विकून टाकला होता. आणि त्याच्यातलं जे सामान होतं ना ते पिशव्यांमध्ये भरलं होतं ठिक्यांमध्ये, आणि तेच सामान मी वरती माळ्यावरती टाकलं होतं. तर म्हणलं आज ते सगळं काढायचं आणि जे काही बेडमध्ये बसतंय ना ते सगळं बेडमध्ये बसवायचं आणि बाकीचं वरती तसंच ठेवायचं जे लागत नाहीये ते. तर बघा वरती पाल होती, त्या पालीला हाकलून काढतच ते सगळं वरचं सामान पण खाली काढलेलं आहे. आणि काढल्यानंतर मग मुलांनी ते पाली वगैरे सगळ्या साईडला लावून दिल्या आणि नंतरच मी त्याच्यावरचं सगळं सामान वगैरे काढून घेतलं. सामान वगैरे काढल्यानंतर मग काय केलं मी एकदम स्वच्छ असं धुवून म्हणजे असं सगळं झाडू मारून घेतलं त्याच्यावर, कारण तिथं जाळ्या वगैरे भरपूर लागल्या होत्या आणि ज्या पाली वगैरे होत्या ना त्यांनी घाण वगैरे केलेली होती. त्यामुळे मग तिथं स्वच्छ झाडू मारला, तिथली धूळ वगैरे सगळी काढून घेतली. आणि म्हणलं मग त्याच्यावरती अशी व्यवस्थित ठिकी वगैरे हातरून ठेवायची आणि मग त्याच्यावरती जे काय आहे ना ते सामान ठेवायचं. तर बघा ह्याच्यावरती सगळं एकदम मी क्लीन एकदम स्वच्छ झाडून घेतलेलं आहे, सगळी धूळ वगैरे सगळी काढून घेतलेली आहे. तर बघा स्वच्छ झालेलं आहे एकदम असं. तर बघा जे लागत नाही ना सामान, म्हणजे ह्याच्यामध्ये काय जे भांडी वगैरे आहेत, जे काय हेल्मेट लागणार आहे लागत नाहीये, ज्या टीव्हीची वायर वगैरे आहे त्या असे जे मी सगळे सामान भरून ठेवले नाही ना बारीक सारीक, ते सगळं आता मी लागत नाही म्हणून ते एका साईडला ठेवून देते. कारण असे 6-7 ठिकी होती, त्यातले 4 तर ठिके आता बाजूलाच निघले आहेत आणि 3च ठिकी वरती आहेत. कारण बाकीच्या 4 ठिक्यांमध्ये ना हे असं सामान होतं. ओव्हन होता एकामध्ये, 3 ह्याच्यामध्ये कपडे वगैरे होते, हातरायचे पांघरायचे, ते सगळे काढून ठेवायचे म्हणलं आता बेडमध्ये. तर बघा मुली म्हणल्या ओव्हन आहे पण कधी तो सँडविच वगैरे केलंच नाही, ह्या कामातनं कधी टाईमच भेटला नाही. मग त्याने मग काय केलं म्हणलं वरती ठेव, आम्ही पण करतो म्हणजे सँडविच. तर ठीक आहे म्हणलं. तर बघा ह्या ठिक्यांमध्ये काय ठेवलं होतं बघा हे जे आहेत ना पांघरुणं, हे मी जुने कपडे देऊन ह्याच्यापासून त्यांनी नवे कपडे बनवून दिले होते मला. हे हातरा पांघरायचं असं ते जे आपल्या जुन्या साड्या, मुलांची जुनी कपडे टाकून देण्यापेक्षा म्हणलं हेच एक मी ठिकं घेतलं आणि ठिक्यात भरलं. आणि त्या जिथे हे बनवतात ना वडगावमध्ये आहे ते नवशे हॉस्पिटलच्या समोरच आहे ते, तिथं ते बनवून आणलेले आहेत. मी 2 बेडशीट बनवले होते, 2 तसले आता तुम्हाला दाखवलं ना तसले 2 बनवून घेतले होते. हे जे पाठीमागं निळ्या कलरचं दिसतंय ना जांभळ्या कलरचं ते पण एक बनवलं आहे. आणि 12 पायपुसण्या त्यांनी बनवून दिल्या होत्या आणि एक गालीच्या एक गुलाबी कलरचा त्यांनी बनवून दिलेला आहे, लाल कलरचा बघा हा, हे एक बनवलेलं आहे. हे गालीचे एक बनवलेलं आहे, अजून एक तिकडं आहे तसलंच बघा ते. आणि बेडशीट 2 बनवून दिले होते. असं मस्त असं त्याने ते बनवून दिलं होतं. तर म्हणलं सगळं बेड वगैरे स्वच्छ करायचा, कारण बेडमध्ये भरपूर धूळ वगैरे होते. तो बेड एकदम मी स्वच्छ पुसून घेतला आणि त्याच्यामध्ये जे लागत नाहीत ना ते सगळे कपडे ठेवलेले आहेत. तर बघा माझा सगळा बेड वगैरे एकदम स्वच्छ आणि क्लीन पण झाला आणि सामान पण व्यवस्थित सगळं लागलेला आहे. तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर धन्यवाद.